अंबरनाथ हॉटेल S3 पार्क प्रकरणात नवा ट्विस्ट. भगवान लोटेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. भगवान सुभाष लोटे हा एका खासगी कंपनीचा संचालक असून युवती त्याच्याकडे काम करत होती. याच कारणावरून तिला हॉटेलमध्ये बोलावून कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. युवतीला कंपनीच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित कामकाजाची माहिती झाली होती. परिजन अजूनही हत्या प्रकरण दाखल करून कठोर कारवाईची मागणी करत ठाम आहेत. अंबरनाथ येथे 10 एप्रिल रोजी हॉटेल S3 पार्कमध्ये 26 वर्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. तपासादरम्यान अंबरनाथ पोलिसांनी भगवान सुभाष लोटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी गांभीर्याने चौकशी केली जात आहे. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण ADR अंतर्गत नोंदवून आत्महत्या मानत तपास सुरू केला होता. मात्र मृत युवतीच्या कुटुंबियांनी पहिल्या दिवसापासूनच हा खून असल्याचा दावा करत कठोर कारवाईची मागणी केली. युवतीच्या वडिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत आरोप केला की त्यांच्या मुलीवर आधी अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करून तिला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच या प्रकरणात राजकीय दबावाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन अंतर्गत संबंधित अकस्मात मृत्यु दाखल किया गया था. इसमें जो मृतक है, मृतक की तफ्तीश हमारी जारी थी. कल अंबरनाथ पुलिस स्टेशन में संबंधित जो मृतक के नातेवाईक है, उन्होंने तकरार देने के बाद अबेटमेंट टू सुसाइड ये सेक्शन के तहत गुना दाखल किया गया है. इसका तपास जो है संबंधित पुलिस स्टेशन में तपास अधिकारी कर रहे हैं. इसमें जो अक्यूज है लोटे नामक जो युवक है, उनके अबेटमेंट की वजह से ये सुसाइड करने के लिए प्रवृत्त है, ऐसी तकरार प्राप्त हुई थी. वो संबंधित सेक्शन लगा के संबंधित जो पुलिस स्टेशन है वहाँ पे आगे की तफ्तीश जारी है. इसमें मनी लॉन्ड्रिंग या और कुछ भी कारण के वजह से अगर ये आत्महत्या हुई है या जो भी PM नोट्स में आएगा उसके हिसाब से आगे की जानकारी है जल्द ही कुछ दिनों में हम आपके आगे प्रस्तुत करेंगे. अंबरनाथ नगर परिषद के जो चुनाव थे 2025 में उन्होंने उम्मीदवार करके यहाँ पे अपना नामांकन दाखिल किया था और उसमें उनकी पराजय हुई.